डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांच्या वतीनं प्रांताधिकारी अरुण उंडे यांना निवेदन दिलं गेलंय. या रेल्वे मार्गाचं भूसंपादन होऊन या भागातील अनेक शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदलाही मिळालाय. रेल्वे विभागानं GMRTचा अडथळा असल्याचं कारण दाखवत हा मार्ग नगर शिर्डी मार्गे वळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. याला संगमनेर, सिन्नर, नारायणगाव, आळेफाटा, मंचर, खेड या भागातील नागरिकांनी तसेच राजकीय नेत्यांनीही विरोध केलाय. ही रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी अशी मागणी शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. ते नसतानाही तो मार्ग मंजूर झालेला आहे आणि आपला प्रस्तावित असलेला मंजूर झालेला मार्ग सुद्धा आज केंद्र सरकारने हा आपल्याला रद्द केलेला आहे. त्यामुळे या परिसराचं सिन्नर असेल, संगमनेर असेल, नारायणगाव, आळेफाटा, मंचर या भागाचं फार मोठं आतोनात नुकसान झालेलं आहे. कारण हा सगळा शेतीवर अवलंबून असलेला भाग आहे. तर औद्योगिकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. ह्या भागाला अक्षरशः खीळ बसलेली आहे. कारण असा प्रस्ताव जर केंद्र सरकारने नाकारला तरी इथून पुढे ह्या भागाचं फार मोठं नुकसान होणार आहे. तरी या भागातील सर्व जनतेला माझी विनंती आहे, तसेच सर्व पदाधिकारी असतील, सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, सर्वांनी एकत्र येऊन हे मोठं जन आंदोलन उभं केलं पाहिजे आणि हा मार्ग परत प्रस्तावित केला पाहिजे, मंजूर करून घेतला पाहिजे. असे सर्व खासदार, आमदार जे असतील आपल्या परिसरातले 3 जिल्ह्यातले या सर्वांनी मिळून हा लढा उभा केला पाहिजे आणि त्याला जनतेची सुद्धा साथ मिळणार आहे. कारण जनतेचे सुद्धा मनात आहे का रेल्वे मार्ग झाल्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. मित्रांनो, आज आपण पुणे नाशिक हायवेवर पाहतो एवढी मोठी गर्दी आणि एवढं ट्रॅफिक जाम. जर सुटका करायची असेल तर आपल्याला रेल्वे मार्ग अतिशय अत्यंत गरजेचं आहे आणि ते होण्यासाठी आपल्याला आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे आणि त्यासाठी मोठं आंदोलन आपल्याला उभं करावं लागणार आहे. यापुढे हायवे करून चालणार नाही, नाहीतर हा कायमचा रेल्वे मार्ग रद्द होऊन तो नगर मार्गे होणार आहे. त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही. तरी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्व लोकांनी एकत्र येऊन हे आंदोलन उभं करावं असे मी सर्वांना विनंती करतो. जी रेल्वे मार्ग जो आहे तो संगमनेर मधून गेला पाहिजे. याचं कारण असं आहे की संगमनेर असेल, आजूबाजूचे गावं असेल, तिथले मुलं हे पुण्याला कामाला आहेत, MIDC मध्ये असतील, कुणी इंजिनियर असेल. तर आज रेल्वे मार्ग झाल्यानंतर संगमनेर मार्गे तर संगमनेरचे जे मुलं आहेत ते आपल्या म्हणजे इव्हन इथून बसल्यानंतर 1 तासात ते पुण्याला पोहोचतील आणि त्यांना वाटलं तर ते परत संध्याकाळी परत आई वडिलांकडे घरी येतील. आता काही आई वडिलांना काहींचे आई वडील वयस्कर आहेत, समजा त्यांच्या देखभाल करायला कोणी नाही, जेणेकरून ते मुलं 1 तासामध्ये सकाळी जरी गेले रेल्वेनी तर संध्याकाळी ते पुन्हा घरी येतील. तर जेणेकरून जी रस्त्यावर होणारे ऍक्सिडेंट आहे, काही मुलं 2 व्हीलरवर जातात, त्याचा सुद्धा फार मोठा फटका ऍक्सिडेंटचा सध्या झालेला आहे आणि खूप मोठी गर्दी असते. आता सध्या जो पुणे जो मार्ग आहे तर त्याच्यावर रस्त्यावर काम चालू आहे. अनेक प्रकारे तिथं 4-4, 5-5 तास ट्रॉफिक जाम असते. तर हा जर रेल्वे मार्ग जर झाला तर आपले जे मुलं आहेत ते हक्कानी सकाळी रेल्वेने जातील, संध्याकाळी परत आपल्या आई वडिलांच्या घरी येतील. म्हणजे जेणेकरून जो होणारा जो त्रास आहे तो टळेल. त्यामुळं संगमनेर मार्गेच रेल्वे झाली पाहिजे अशी आमची सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे. जर झाला नाही तर आम्ही संगमनेर टोल नाकाच नाही तर नारायणगाव पासून असन, चाकण असन, नाशिक असन, आम्ही हा टोल नाका पूर्णपणे जाम करू आणि महाराष्ट्रच नाही तर दिल्लीपर्यंत सरकारला त्याची दखल घ्यायला लावू. की 2009 ते 14 या काळामध्ये माननीय खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि आढळराव पाटील असतील या शिवसेने पक्षाचे खासदार दोन्ही होते, यांनी आतून प्रयत्न करून तो रेल्वे या ठिकाणी आणला होता. परंतु आताच्या ज्या याच्यामध्ये जवळजवळ तब्बल 10 वर्ष त्या ठिकाणी गेले आणि आता तो कुठेतरी रेल्वेचा मार्ग बदलून इथली रेल्वे मार्ग या ठिकाणी का व्हावा
की इथली जमीन सुद्धा अधिग्रहण त्यांनी केलेली आहे. अधिग्रहण करून त्या जमिनीचा मोबदला सुद्धा त्या लोकांना दिलेला आहे. मग एवढा मोठा सरकारचं नुकसान का करायचं? आणि त्यातून जर काही थोडीफार हे असेल तर ती सिन्नर मार्गे म्हणा, संगमनेर सामनापूरच्या जंक्शनवरून सुद्धा पुण्याला आपलं शिर्डीला रेल्वे नेता येईल. अशा पद्धतीचा मार्ग असताना, सोपा मार्ग असताना, राहिला विषय नारायणगाव येथील ते जे केंद्र आहे दूरध्वनी, तिथला जो काही प्रश्न आहे तो तिथला सुद्धा मिटवता येईल, त्या बाजूने फिरवतील, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहे. तर मग आमची सर्व विनंती आहे, सिन्नर तालुका असेल, इकडे नारायणगाव असेल किंवा मंचर असेल, या ठिकाणच्या सर्व नागरिकांची एकच म्हणणं आहे की ही रेल्वे संगमनेर, पुणे, नाशिक अशाच मार्ग झाला पाहिजे. आणि यासाठी जेवढं मोठं आंदोलन आम्हाला उभारता येईल त्यासाठी सर्वपक्षीय या तालुक्यातील नव्हे तर सर्व या आजूबाजूच्या गावातील, आणि जसं आमच्या शहर प्रमुखांनी सांगितलं की इथली मुलं, जवळ शेकडो मुलं पुण्याला कामाला आहे इंजिनियर म्हणून, ती सकाळी जर गेली तर 1 तासाचा हायस्पीडची ती रेल्वे आहे आणि ती 1 तासामध्ये पोहोचवतील, संध्याकाळी आपल्या घरी सुद्धा येतील. अशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी होईल. त्यात नवे तर भाजीपाला, जो आज संगमनेर तालुका जवळजवळ अग्रगण्य आहे दूध व्यवसायामध्ये, भाजीपाला व्यवसायामध्ये, ती सुद्धा चांगली व्यवस्था त्या ठिकाणी नाशिकला असेल मार्केटला किंवा इकडं पुण्याच्या मार्केटला जाता येईल, अशा सुविधा या ठिकाणी होतील. म्हणून आमच्या सर्वांची एक इच्छा आहे, सर्व कार्यकर्त्यांची असो, पक्षाची असो, नागरिकांची असो, सर्व तालुक्यातील आम जनतेची इच्छा आहे की ही रेल्वे याच बाजूने गेली पाहिजे. अशी मी सर्व पक्षीय या ठिकाणी आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांना विनंती करतो. हा प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावा, अन्यथा या ठिकाणी नाशिक पुणे हायवे हा पूर्णपणे जाम केला जाईल. यावेळी उबाठा गटाचे शहर प्रमुख रवींद्र कानकाटे, संपर्क प्रमुख दिलीप साळगट, अशोक सातपुते, हरीश लांडगे, भाऊसाहेब हासे, कैलास बिहाणी, अजीज मणियार, योगेश खिमनर, बाबासाहेब शिंदे, लियाकत शेख, नितीन पारखे यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.